हॉटेल व्यावसायिकांनी ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करूनच महापालिकेच्या घंटागाडीत किंवा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये द्यावा। हॉटेलमधील कचरा उघड्यावर टाकल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार असा इशारा महापालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ यांनी दिला। महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील हॉटेल व्यावसायिकांसाठी घेतलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते। स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या आरोग्य आणि घनकचरा विभागामार्फत शहरातील हॉटेल व्यावसायिकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली। हॉटेलमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत महापालिकेला सहकार्य केलं जाईल असं हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शानभाग यांनी सांगितलं। शहरातील हॉटेल संघटनेचा महापालिकेच्या कचरा संकलनाला 100% प्रतिसाद राहील असंही शानभाग यांनी सांगितलं। हॉटेल व्यावसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा तसंच प्लास्टिक बंदीबाबतचे नियमही पाळावेत असं आवाहन उपायुक्त परितोष कंकाळ यांनी केलंय। घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार हॉटेलमधील कचरा उघड्यावर टाकल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई होऊ शकते असंही कंकाळ यांनी नमूद केलं। हॉटेलमधील सांडपाण्याचं योग्य नियोजन करून त्यावर प्रक्रिया करणं आणि शक्य असल्यास त्याचा पुनर्वापर करण्याबाबत सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी मार्गदर्शन केलं। महापालिकेच्या घनकचरा आणि सांडपाणी प्रकल्पाला भेट देऊन हॉटेल व्यावसायिकांनी कचरा व्यवस्थापनाची माहिती करून घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं। यावेळी अधिकाऱ्यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या आणि त्यांची मतं जाणून घेतली। बैठकीला मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, हॉटेल असोसिएशनचे सिद्धार्थ लाटकर, विवेक शिंदे, योगेश सावंत, मेघराज चडचणकर, रोहित घोरपडे यांच्यासह हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते।